वसई विरार महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात वाढलेल्या आयाराम गयाराम राजकारणामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना थेट उमेदवारी देऊ नये अशी ठाम मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेखी पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसात बहुजन विकास आघाडीतील माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या नव्या प्रवेशकर्त्यांना थेट उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चेमुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व भीतीचे वातावरण पसरले आहे. महेश सरवणकर, शेखर धुरी, उत्तम कुमार, मनोज शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी सहाय्यांची मोहीम राबवत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. ज्यांच्या विरोधात आजवर रस्त्यावर उतरवून संघर्ष केला त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नसल्याचा इशारा पत्रातून देण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी उघडपणे मांडली. जर पक्ष नेतृत्वाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले तर आगामी निवडणुकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा गंभीर इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजगी उघडपणे समोर आली आहे. वसई विरार भाजपमध्ये निर्माण झालेल्या या अंतर्गत संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले असून पक्ष नेतृत्व यावर नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.